आत्मा अर्थात जीव आणि ज्याचा तो अंश असा ईश्वर यांचे नातेसंबंध उलगडून दाखवते ती गीता. म्हणूनच आपलं मूळ स्वरूप विसरणाऱ्या अर्जुनाला अर्थात जीवात्म्याला परमात्म्याचंही उगमस्थान असलेल्या श्रीकृष्णांनी केलेला उपदेश म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. हरिओ. आता आपण 13व्या श्लोकाकडे येतोय. काय सांगतायत? विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्ष्यते. शास्त्रविधींची उपेक्षा करून, प्रसाद वितरित केल्या वाचून, मंत्रोच्चारण न करता, उपाध्यांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो. विधिविहीनम, शास्त्रविधीपूर्वक नसलेला. असृष्टान्नम, अन्नदान इत्यादी न करता. मंत्रहीनम म्हणजे मंत्ररहित. अदक्षिणा, दक्षिणाविरहित. श्रद्धाविरहितम, श्रद्धेचा तर काही पत्ताच नसतो. यज्ञम तामसाम परिचक्षते. अशा 5 प्रकारच्या यज्ञांना तामस यज्ञ असं म्हणतात. आता प्रत्येक यज्ञकर्माचे विधी निरनिराळे असतात ना, त्यांचं काटेकोर पालन होणं आवश्यक आहे. यज्ञामध्ये सुद्धा यज्ञकुंड कसं हवं, यज्ञाची पात्र कशी असावीत, बसण्याची दिशा कोणती असावी, आसन कोणतं असावं, असे सगळे विधी अगदी शास्त्रामध्ये व्यवस्थित सांगितलेले असतात हो. आणि ते तसंच होणं आवश्यक पण आहे. यज्ञासाठी हवन सामग्री इत्यादीसुद्धा प्रत्येक देवतेसाठी वेगवेगळी असते. जसं देवीचा यज्ञ करायचा असेल ना, तर त्यात लाल वस्त्र, लाल सामग्री, लाल रंग याला फार महत्त्व असतं. आता भगवंतासाठी केलेलं कर्म म्हणजे यज्ञकर्म असा जरी अर्थ घेतला ना, तरी भगवंतासाठी जे कर्म करायचे त्याचे विधिनिषेध पाळलेच पाहिजेत की नाही. नाही तर कर्म कसं तरीच होईल, योग्य प्रकारे होणार नाही. किंवा सर्वांनी मिळून सर्वांच्या हितासाठी केलेलं कर्म असा जरी यज्ञाचा अर्थ घेतला ना, तर तिथेही निश्चित ध्येय, काटेकोर नियोजन आणि नियमानुसार शिस्तबद्ध कार्य करणं आवश्यकच आहे ना. पुढे भगवंत सांगतात असृष्टान्नम. असृष्टान्नम म्हणजे कोणत्याही अन्नदान न करता. आता कोणत्याही यज्ञामध्ये अन्नदानाला फार महत्त्व आहे. त्याला कारण आहे, आपल्या अस्तित्वाचे अनेक स्तर आहेत. पहिला स्तर कुठला आहे? आपलं स्थूल देह, हे स्थूल अस्तित्व आहे. दुसरं अस्तित्व आहे भूक आणि तहान, हे सगळ्यात महत्त्वाचं अस्तित्व आहे. त्यावर सगळं इतर अस्तित्व अवलंबून आहे ना. तिसरं अस्तित्वाचा स्तर आहे मनाचा, भावभावनांचा, कल्पनांचा, मनोराज्यांचा. अस्तित्वाचा चौथा स्तर आहे ज्ञान आणि समज. 5वं अस्तित्व आहे जीवनात येणारे सुखदुःख. आणि 6वं अस्तित्व आहे आपलं प्रत्येकाचं वेगळे असलेलं व्यक्तित्व किंवा स्वभाव. अन्न आणि पाणी नसेल तर काय हो, माणूस काय, पशु काय, पक्षी काय, वनस्पती काय, पुढेच अस्तित्व असू शकणार नाही ना. म्हणून अन्नदान हे फार महत्त्वाचं दान मानलेलं आहे. वैदिक यज्ञांमध्ये प्रथम गुरुजींना अन्न वाटलं जातं. पण अन्नदानाला कशाचंही बंधन नाही आहे. मग तो माणूस असो, पशु असो, वृक्षवेली असो, काही असो, पक्षी असो, हे सगळ्यांना अन्नदान केलं पाहिजे. आणि अन्नदान हे भगवंतांना फार प्रिय आहे. हा झाला वैदिक यज्ञाचा विचार. आधुनिक यज्ञामध्ये मात्र अर्थातच अन्न या शब्दाचा विस्तारच केला पाहिजे. आजच्या काळाच्या दृष्टीने अन्न म्हणजे काय? केवळ अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी मूलभूत गरजांबरोबरच आज स्पर्धेचं आणि धकाधकीचं जीवन आहे. यात आरोग्य, शिक्षण, वाहतुकीची आणि संपर्काची साधनं ह्याही सर्व मूलभूत गरजाच झालेत ना. ते अन्नच आहे की, असंच जाणलं पाहिजे. आपल्याजवळ जे काही आहे आणि जे इतरांजवळ नाही त्यांच्याबरोबर ते वाटून घेणं अन्नदानाचा आधुनिक अर्थ होईल आणि अतिशय महत्त्वाचं आहे. अशामुळे प्रेम वाढेल, मानसिक विकास होईल. पुढे सांगतायत मंत्रहीनम. तामसी लोक यज्ञामध्ये म्हणायच्या मंत्रांबद्दलही अविचारी असतात हो. यज्ञामध्ये जे मंत्र ज्या देवतेसाठी म्हटलं जातात ना, ते स्वरशास्त्रावर आधारित असतात. लक्षात घ्या. त्याच्यात आरोह अवरोह ठरलेले असतात. तसं त्यांचं उच्चारण होणं अतिशय आवश्यक आहे. नाहीतर त्यांचा अपेक्षित परिणाम मिळणार नाही हो. मंत्र हे शेवटी शास्त्र आहे. जसं शस्त्राचं आहे ना, की शस्त्र जर चुकीने वापरलं तर स्वतःला किंवा इतरांना ते घायाळसुद्धा करू शकतं. त्याचा योग्य वापर एखाद्याचा जीव वाचवू पण शकतो ना. तसंच मंत्रांचं सुद्धा आहे हो. मंडळी, मंत्र 2 प्रकारचे असतात. काही मंत्र केवळ त्या देवदेवतेला आवाहन करणारे असतात. तसं श्रीराम जय राम जय जय राम, श्री गुरुदेव दत्त, जय अंबे जय भवानी
किंवा इतर कुठलेही मंत्र हे कसंही जपले तरी चालतात, त्यात काही प्रश्न नाही. पण काही मंत्र मात्र स्वरशास्त्रावरच आधारित असतात. उदाहरणार्थ गायत्री मंत्र, अहो त्याचे आरोह बरोबर म्हटले गेले ना तर एक विशिष्ट कंपन संख्या निर्माण होते आणि तरच तो मंत्र फायदेशीर ठरतो. तो कसा तरी जपला तर तोटा होत नाही नक्की, पण फायदाही नक्कीच होत नाही. नाही तर काय होतं, बऱ्याच ठिकाणी दिसतं ना की माणूस अगदी ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात जणू काही गाडी मागे लागली असं म्हणत असतात आणि एकीकडे घड्याळाकडे पण लक्ष असतं. अहो जरा लवकर डबा भरून द्या, 8:30ची गाडी पकडायची. काही जप झाला नाही हो, असं काहीच फायदा होत नाही. अगदी खरं आहे. यज्ञामध्ये मंत्रही असतातच ना, तसेच असतात. यज्ञाच्या मंत्राचं सुद्धा योग्य उच्चारण कोण करू शकतो? तज्ज्ञ असे ऋत्वी जे असतात ते करू शकतात. ते तसं तरच योग्य आहे ना. म्हणजे तामसिक लोक काय म्हणतात, त्यात काय मंत्र कसाही म्हटला आणि काय म्हटला नाही तरी काय फरक पडतो आहे? नाहीतरी तो काय आहे कोणाला काही समजतच नाही. मंडळी योग्य नाही हो. अहो समजा समाजहितासाठी चांगलं कार्य अगदी यज्ञ भावनेने काही लोक करतात, हे खरं आहे. त्यात सर्वांचं कल्याण व्हावं हा मंत्र मनात सतत हवा की नाही? नाहीतर लोकांचं कल्याण राहील बाजूला आणि आपण किती महान कार्यकर्ते आहोत या अहंकाराचीच पूजा होत राहील की. आणि कसं अदक्षिणम, दक्षिणम म्हणजे दान करणं. वैदिक यज्ञ करण्यासाठी आपण ऋत्विजांना किंवा पुरोहितांना बोलावतो. त्याने अनेक वर्ष कष्ट करून ते मंत्र आणि ते विधी हे शिकलेले आहेत. त्यासाठी त्याने खूप प्रयत्न केलेत. यज्ञामध्ये यजमान संकल्प करतो, त्यामुळे तो त्याच्या फायद्यासाठी जरी असला ना तरी प्रत्यक्षपणे यज्ञकर्ते पुरोहितच असतात की. तेव्हा त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं ना त्याचं उतराई होणं आवश्यक आहे की नाही. दक्षिणेच्या रूपाने त्यांना द्रव्य, धान्य, फळं इत्यादी अर्पण करून त्यांच्या ऋणातून अंशतः का होईना आपण मुक्त होत असतो. त्याबद्दल खळखळ करू नये हो. तामसश्रद्धेचे लोक काय म्हणतात, उगाच भटाभिक्षुकांना दक्षिणा कशाला द्यायची, त्याऐवजी आम्ही पैसे गरिबांना वाटू. जरूर वाटा, काय हरकत नाही, गरिबांना वाटा ना. पण ज्याने कष्ट करून हे विशिष्ट ज्ञान संपादन केले आणि ते तुमच्या भल्यासाठी ते वापरत आहे त्यांना ते योग्यता ते दान नको का द्यायला. जसं आपण समजा आजारी पडलो, एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरकडे जातो, तो त्याची एक विशिष्टाची फी घेतोच की नाही? ते आपण देतो ना. का बरं? कारण त्या व्यक्तीने बऱ्याच खडतर तपश्चर्येने त्या क्षेत्रातलं विशेष ज्ञान संपादन केलं आहे आणि त्याने ते आपल्या भल्यासाठी वापरलं आहे. त्याचं शुल्क देणं योग्यच आहे ना. तसंच हे आहे. पण तामस श्रद्धेच्या लोकांना हे पटत नाही. भगवंत पुढे सांगतं श्रद्धाविरहितम. तामसिक प्रवृत्तीचे लोक कधीकधी अगदी वैदिक यज्ञसुद्धा करतात बरं का, धर्मकार्यही करतात, पण त्यांची त्याच्यावर श्रद्धा मात्र बिलकुल नसते. 4 लोकात बरं दिसावं, लोकांनी आपल्याला धर्मात्मा म्हणावं, आपली प्रसिद्धी व्हावी, आपल्याला मतं द्यावी, ही त्याच्यामागची प्रेरणा असते. पण श्रद्धा नसेल तर अशा यज्ञांचं फळही मिळत नाही हो. तिथे श्रद्धाच हवी. अहो धार्मिक यज्ञ काय किंवा समाजाच्या भल्यासाठी सामाजिक कर्मयज्ञ करणं काय, त्यात जर श्रद्धाच नसेल ना तर ती केवळ आपल्या अहंकाराचीच पूजा होईल ना. आपल्यावर काही सामाजिक ऋणही आहे आणि ते फेडण्यासाठी आपल्या आसपास ज्या काही संस्था असतील किंवा व्यक्ती असतील समाजाच्या सर्वांगीण हितासाठी प्रयत्नशील असतात, त्यांना आपल्या कमाईतला काही वाटा देणं हे दान यज्ञच आहे ना, निश्चितच करायला पाहिजे. पण ही श्रद्धा मात्र असायला पाहिजे. श्रद्धेविना जर काही उपासना केली, भक्ती केली, यज्ञ केला, तप केलं, हे सगळं व्यर्थ होतो. सर्व उपासना, यज्ञ, तप कशासाठी करायचे? स्वतःच्या अंतःकरणाच्या, मनाच्या, बुद्धीच्या शुद्धतेसाठी. ते जर नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. इतकं करूनसुद्धा मग परमात्मा दूरच राहील ना. आता पुढच्या श्लोकांपासून भगवंत शारीरिक, मानसिक आणि वाचिक तप काय असतात 3 श्लोकात सांगणार आहेत. प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे सात्विक, राजसिक, तामस ते कसे होतात हेही सांगणार आहेत. त्यापैकी आता 14वा श्लोक पाहूया. आता 14वा श्लोक आहे 17व्या अध्यायातला. देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जनं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु आणि मातापितांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणं आणि पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटलं जातं. देव आणि द्विज म्हणजे सत्पात्री ब्राह्मण किंवा सत्पुरुष, गुरु प्राज्ञ पूजनम, ज्ञानी माणसं त्यांचं पूजन करणं. त्याप्रमाणे शौचम म्हणजे पवित्रता, आर्जवम म्हणजे सरळपणा, नम्रता, ब्रह्मचर्यम अहिंसाचे, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरम तप उच्यते, शरीराचं तप असं म्हटलेलं आहे. भगवंताने आपल्याला 3 उपकरणं दिली आहेत. शरीर, वाणी म्हणजे बोलणं आणि मन, ही तिन्ही उपकरणं उत्तम ठेवणे आपलं काम आहे हो.
आणि त्या उत्तम ठेवण्याची जी प्रक्रिया आहे ना त्याला तप असं म्हणतात बरं का. 14 श्लोकात भगवंतांनी शारीरिक तप म्हणजे काय ते ते सांगतात आपल्याला. आता अगोदरच्या 5व्या आणि 6व्या श्लोकात भगवंताने सांगितलं की शरीराला उगाच कष्ट देणारं तप हे अघोरी तप आहे, कारण त्यामुळे शरीरात राहणाऱ्या पंचमहाभूतांना आणि शरीरस्थ भगवंतांनाच कष्ट होतात हे स्पष्ट केलं. आता योग्य शारीरिक तप काय आहे ते या 14व्या श्लोकाद्वारे आपल्याला सांगतायत. ते असं म्हणते ती जी 8 प्रकारची तपं आहेत ना ती देहाला परिपूर्ण ठेवणारी म्हणजे परफेक्ट ऑर्डरमध्ये ठेवणारी तपं आहेत बरं का. प्रथम सांगतायत सात्विक तपामध्ये पहिलं कुठलं आहे, देवपूजनम. देवपूजन म्हणजे देवांची पूजा करणं. तिथे देव म्हणजे अर्थातच आपलं जे देवता पंचायतन आहे ते म्हणजे श्री गणेश, श्री शंकर, श्री विष्णू, श्री शंकर, श्री शक्ती, सूर्य म्हणजेच विष्णूची आहे सगळी रूपं, श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी, किंवा दत्तात्रय महाराज म्हणा, गणेश म्हणा, किंवा देवीची सगळी रूपं यांची पूजा करणं. या पूजेमध्ये अर्थातच सगुण साकार दैवतांची पूजाच अभिप्रेत आहे की नाही, म्हणजे मूर्तीपूजाच अभिप्रेत आहे. यामध्ये सुद्धा घरातल्या सर्व देवतांचे रोज आणि त्याशिवाय शास्त्रांनी ज्या ज्या तिथी, वार, नक्षत्र, दिवस सांगितले ना त्या त्या मुहूर्तावर त्या त्या देवताची पूजा करणं पण आवश्यक आहे असंही सांगितलं. उदाहरणार्थ शनिवारी मारुतीची पूजा करावी, गुरुवारी श्री दत्तांची पूजा करावी, मंगळवार आणि शुक्रवार देवीसाठी ठेवलं आहे, चतुर्थीला श्री गणेश आहेत, देवीची पूजा, गणेशाची पूजा या सगळ्या देवतांचं पूजन करावं, निदान दर्शन तरी करावं हे शास्त्रसंमत आहे. आता पूजेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं ना तर पूजा सकाळी होणं आवश्यक आहे. अगदी पहाटे नको, पण निदान 7-8 वाजता जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत पूजा होणं आवश्यक आहे. दिवसात केव्हा तरी आंघोळ, केव्हा तरी पूजा करणं हे शास्त्रसंमत नाही हो. आणि पूजा जर लवकर करायची असेल ना त्यासाठी लवकर उठावं लागेल, शौच, मुखमार्जन इत्यादी उरकावं लागेल. आणि दिवसाची सुरुवात जर देवपूजेने झाली ना तर मग आपल्या सर्व कामांचा आरंभ प्रसन्न मनाने होतो. आता जीवनाच्या लढाईत भगवंत आपल्याबरोबर आहेत ही माणसाला खात्री वाटते. दुसरं आहे द्विजपूजनम. द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला. साधारणपणे मुंज होणं हा दुसरा जन्म मानलेला आहे आणि म्हणून मुंज झालेल्या ब्राह्मणाचं पूजन करणं म्हणजे द्विजपूजन करणं. पण केवळ ज्या ब्राह्मण कुळात जन्म झाला आणि मुंज झाली एवढ्या भांडवलावर एखाद्याला ब्राह्मण म्हणणं हे आजच्या काळात नक्कीच धाडसाचं होईल. कारण ब्रह्मजानाति ती ब्राह्मण हा, ज्याने ब्रह्म जाणलं तो ब्राह्मण अशी ब्राह्मणाची व्याख्या आहे हो, हे तर लक्षात घ्या. आणि आज जी काही मुंज केली जाते ना मुंजविधी तो केवळ उपचार आणि आपल्या स्वतःच्या मोठेपणाचं प्रदर्शन एवढाच अर्थ सध्या राहिला आहे ना. आता खरं म्हणजे आपण प्रत्येकजण आईच्या पोटात जन्मलो की नाही, प्रत्येकाकडे सरासर विचारबुद्धी आहेच की, पण आपण प्रकृतीच्या जडतेमधून कुठे बाहेर आलो आहे. अजूनही मी म्हणजे शरीर या ठाम समजुतीने बांधले गेलेलंच आहोत ना. ह्या अचेतनाशी आपलं जे तादात्म्य आहे ना ते सोडून दिव्यत्वाकडे प्रवास सुरू करणं हे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक साधक होणं किंवा संस्कारित होणं आहे. असा ब्रह्मसंस्कार ज्याला झाला आहे ना तो खरा द्विज, तो स्वतःला ब्राह्मण स्वभावाचा म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे. आता साधकत्वामध्ये परिपूर्णतेने परिपूर्णतेच्या वाट्यावर वाटसरू जो आहे त्याचा दुसरा जन्मच आहे ना. अशा संस्कारित सज्जनांना आदरयुक्त वंदन करणं हे आहे द्विजपूजन. मग इथे जातीचा प्रश्न नाही किंवा स्त्री पुरुषाचा भेदही नाही आहे. पुढचं तप आहे गुरुपूजनम. आपल्याला ज्या ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ज्ञान दिलं ना ते सगळेच आपले गुरु आहेत ना. म्हणजे आईवडील म्हणा, आजी आजोबा म्हणा, घरातली सगळं मोठी मंडळी, नातेवाईक, शाळेतले शिक्षक, समाजातले श्रेष्ठ माणसं हे सगळे आपले गुरुच आहेत ना. त्यांना आदरयुक्त मान देणं हे त्यांचं पूजनच आहे. आणि आपले सद्गुरू हे तर सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक सद्गुरू आहेत. ते आपल्यासाठी साक्षात देहधारी भगवंतच आहेत ना. त्यांचा आदर करणं, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं हे त्यांचं पूजन आहे. प्राज्ञपूजनम. ज्यांची प्रज्ञा जागृत झालेली आहे त्यांना प्राज्ञ असं म्हणतात. ज्यांनी शास्त्राचं विशेष ज्ञान प्राप्त केलं आहे त्यांनी केवळ शब्दच नाही शास्त्राचा खरा अर्थ जीवनात उतरवला. ते सगळे संत, सत्पुरुष, जीवनमुक्त व्यक्ती हे सगळेच प्राज्ञ आहेत ना. त्यांचा आदरयुक्त सन्मान करणं, त्यांना मनोभावे नमस्कार करणं हे त्यांचं पूजन आहे ना. कारण त्याचा लाभ शेवटी आपल्यालाच होतो. त्यांचे आशीर्वाद हे आपलं कवच आहे. यांनी अहंकार वाढत नाही, उलट नम्रता अंगी बांधते. शौचम. शरीराची अंतर्बाह्य स्वच्छता. केवळ आंघोळ नाही, आंघोळ तर आवश्यक आहे त्यात शंकाच नाही. अहो तिने शरीर काही काळ तरी शुद्ध राहतं, पण मानसिक शांती, प्रसन्नता, मनाचा समतोल राखण्यासाठी आंतरिक साफसफाई पण आवश्यक आहे ना. काम, क्रोध यांच्या पकडीतून अंतःकरण मुक्त करणं आणि भगवंताच्या नामाने त्याला पवित्र बनवणं हे आहे शौच.
यासाठी शरीरावर मनावर नियंत्रण आवश्यक आहे. पुढची तपस्या आर्जवम. आर्जव म्हणजे सरळपणा, उगाच ॲक्टिंग नाही हो, आखडूपणा पण नाही. आपणच मोठे, आपण श्रेष्ठ हा अहंकार असला ना की माणूस फार आखडू होतो. प्रत्येक गोष्ट जणू काही तो स्टेज परफॉर्मन्स आहे असं करतो, लोकांपुढे आपला मोठेपणा सिद्ध करायचं आहे अशा पावित्र्यात करतो. हे आर्जव नाही हो, ही सरळता नाही. सरळतेमध्ये नम्रपणा आहे, जिथं दिव्यत्व आहे तिथे झुकण्याची वृत्ती आहे, हे आहे आर्जव. ह्या पुढचं तप आहे ब्रह्मचर्य. हा ब्रह्मचर्याबद्दल ना हिंदू भाविकांच्या मध्ये फार विचित्र कल्पना आहेत हो. स्त्रियांचा संपर्कसुद्धा नको, संसर्ग नको, दर्शन नको, बोलणं नको, आणि असं जो करतो ना तो श्रेष्ठ ब्रह्मचारी, अशी काहीतरी विचित्र कल्पना मनामध्ये आहे. अहो हेच जर ब्रह्मचर्य असेल ना तर मग स्त्रियांना कमी लेखून पुरुषांनी स्वतःला मोठं मानणं, असं मला तरी स्पष्टपणे वाटतं. माझे पुरुष बांधव मला क्षमा करोत, पण माझं प्रामाणिक मत मी सांगितलं. ब्रह्मचर्याचा खरा अर्थ काय होतो? आजकालचे संत सांगतात हो की ब्रह्मचर्य म्हणजे संयम, ब्रह्मचर्य म्हणजे मनाला आणि शरीराला लावलेली संयमित शिस्त, नियमबद्ध, आणि संयमित मनच ब्रह्माचं चिंतन करू शकतं. जेव्हा एखादा विद्यार्थी दशेत असतो ना तेव्हा त्यांनी स्त्री संघापासून दूर राहणं, किंवा मुलीनंही स्त्रीत्व जपावं आणि अभ्यासाकडे लक्ष ठेवावं, हेच ब्रह्मचर्य आहे ना. संसारिक माणसासाठी संयमित जीवन हे ब्रह्मचर्य आहे, आणि वानप्रस्थ आणि संन्यास यांच्यामध्ये पूर्ण संयम आणि ब्रह्मचर्य आहे. कोणतीही गोष्ट पूर्ण विचारांती करणं हे ब्रह्मचर्यच आहे. अनावश्यक विचार, अनावश्यक कर्म यांनी शक्तीचा फार ऱ्हास होतो, शक्ती नष्ट होते. हे टाळणं म्हणजे पण ब्रह्मचर्यच आहे. तपाचा आणखीन एक प्रकार आहे अहिंसा. आपल्या देहाच्या साहाय्याने दुसऱ्याला कष्ट देणं ही हिंसाच आहे ना. इतरांना जाणून बुडून कष्ट देणं हे निश्चितच आवश्यक नाही आहे, हे तर खरंच आहे. पण नुसते अनावधानांसुद्धा दुसऱ्याला कष्ट देऊ नयेत. जीवन व्यवहारामध्ये सौंदर्य असावं, कळवळीय नसावं, ही आहे अहिंसा हो. या 8 प्रकारे देहाचं नियमन आणि नियंत्रण करणं ही आहे सात्विक तपस्या. ध्येय असा असावा की जेव्हा पाहिजे तेव्हा, पाहिजे तितका वेळ, पाहिजे त्या कामात किंवा साधनेत त्याला लावता आला पाहिजे. हीच आहे तपस्या, सात्विक तपस्या. आता 15व्या श्लोकात भगवंत वाणीचं तप काय ते सांगतायत. तो श्लोक आणि पुढचा तोही बघूया. हरिओम.